भक्तीचा मार्ग कठीण आहे महाराज. आणि ज्यावेळेस परत झडत निघाले द्वारकेला आले, सगळ्यांना विचारायला लागले कृष्णाचा महल कुठे आहे, कृष्णाचा महल कुठे आहे. कोणी सांगायला तयार नाही. हा एकीच्या नावाने आवाज येतो, अरे द्वारकाधीश म्हणणं. सुदामा म्हणतो द्वारकाधीश तुमचा आहे, कृष्ण माझा सखाई. कोणी त्या सुदामाला सांगत नाही महाराज. एकाने सांगितलं जा म्हणे, तो जो ध्वजा दिसते ना ती ध्वजा म्हणजे भगवंताचा महल आहे. सुदामजी रस्त्याने पुढे पुढे येत असताना द्वारपालांनी पाहिला हा कोण आहे हा येत आहे. सरळ आतमध्ये सुदामजी घुसायला लागले. जसे आतमध्ये घुसायला लागले महाराज द्वारपालांनी पाहिलं. त्याच वेळी द्वारपालांनी सुदामजीला लोटलंय महाराज. हे कुठे चालला, लोट लाट केलं. सुदामजी पडले महाराज. सुदामजी म्हणतात रे मला कृष्णाला भेटायला जायचं आहे. हा कृष्णाचा महल द्वारपाल म्हणतात. मूर्ख झालास, द्वारकाधीश म्हण. कृष्ण कृष्ण का लावलंय, अरे हा कृष्ण माझा सखाय. परंतु द्वारपालांनी ऐकलं नाही महाराज. लोट लाट करायला लागले, मानहान करायला लागले. तेव्हा सुदामजी विचार करतात अरे माझ्या कृष्णाला एवढं सांगा आणि विनवणी करायला लागले महाराज. अरे द्वारपालो विनवणी करतात कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो